नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने कोथिंबीर वडी. पहा काय छान आपली कोथिंबीर वडी झालेली आहे. वरून खुसखुशीत आणि आतल्या बाजूने मऊ अशी कोथिंबीर वडी आपली झालेली आहे. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. फार छान चवीची ही कोथिंबीर वडी होते. करून पहा. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण बनवलेली आहे. इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे. आपली 3 कप कोथिंबीर आहे. छान अशी बारीक या कपाने मोजून मी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून जेवढी होईल तेवढी कोथिंबीर बारीक चिरून घ्या तुम्ही. आणि जेवढी बारीक चिरून घ्याल तेवढी कोथिंबीर वडी आपली चवीला छान होते आणि होतेही छान. आणि हे पहा, आता 3 कप आपण कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यासाठी इथं आपण बेसन पीठ घेतोय. 2 कप आपल्याला बेसन पीठ घेतलेलं आहे आपण. ज्या कपाने आपण कोथिंबीर मोजणार त्याच कपाने आपण बेसन पीठ मोजून घ्यायचं. अगदी पाव कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने ही कोथिंबीर वडी छान खुसखुशीत होते. आणि आता हे सगळं मळून घ्यायचं आहे आपल्याला. पिठामध्ये ही कोथिंबीर मळून घ्यायची. 1-2 चमचे आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. 2 चमचे आपण लाल मिरची पावडर घेतली. धणे जिरे पावडर घेऊया 1 चमचा. आणि ठेचलेला लसूण आपण 1 चमचा घेतलेला आहे. हा पहा, लसूण ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतला तरी चवीला ही कोथिंबीर वडी फार छान होते. चवीनुसार मीठ घेतलं आणि 1 चमचा तेल घेतलं आहे आपण. आणि हे छान असं मळून घेऊया. आता सगळं आपल्याला होईल तेवढं, शक्य होईल तेवढं आपलं कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये हे पीठ मळायचा प्रयत्न करायचा. पण जर नाही आपल्याला पीठ तेवढं नाही जमलं तर थोडंसं पाणी घेऊन मग हे मळून घेऊया आपण. हे पहा, कोथिंबीरीला पाणी सुटतं आणि तेवढ्या पाण्यामध्ये हे पीठ छान मळून होतं आपलं. प्रयत्न करायचा की आपल्याला कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये कोथिंबीरीला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे पीठ मळून व्हावं. पण जर तसं नाही झालं, नाही कोथिंबीरीला पाणी कमी सुटलं किंवा नाही आपलं पीठ मळता आलं तर अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं. जास्ती पाणी घ्यायचं नाही. कोथिंबीरीला पाणी सुटतं आपल्या, त्याच्यामुळे हे पीठ मळताना पाणी जास्ती घ्यायचं नाही. अगदी थोडंसं हातावरती शिंतोडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं. थोडीशी हळद घेऊया, हिंग घेऊया. मी हळद घ्यायला विसरले म्हणून पुन्हा मी हळद घेते वरून. छान कलर येतो कोथिंबीर वडीला आपल्या हळदीमुळे. आणि हिंगामुळे पचायला कोथिंबीर वडी हलकी जाते. आणि जेवढी तुम्ही ह्या पिठामध्ये ही कोथिंबीर मळून घेणार तेवढी आपली वडी चवीला फार छान होते. दाखवते मी तुम्हाला. अगदी थोडंसं पाणी, अगदी 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचे आपल्याला, जास्ती पाणी घ्यायचं नाही. अगदी हात थोडासा ओला करायचा आणि हात ओला करून हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला. दिसत असेल तुम्हाला. जेवढं होईल तेवढी कोथिंबीर आपल्याला या पिठामध्ये अगदी चुरून चुरून घ्यायची. म्हणजे वडी जी होते ती अप्रतिम चवीची ही वडी होते. फार छान चवीला लागते. तुम्ही पाहत असाल, जेवढी कोथिंबीर मला होईल तेवढी कोथिंबीर मी अगदी चुरून चुरून घेते ह्या पिठामध्ये. आणि 3 कप कोथिंबीरच्या हे आहे, आपण चिरून घेतलेली कोथिंबीर 3 कप आणि 2 कप आपण पीठ घेतलेलं आहे. पीठ चांगलं गच्च दाबून घ्या. हलकं पीठ घेऊ नका कपामध्ये. कप जेवढा होईल तेवढा दाबून दाबून पीठ घ्या. म्हणजे छान अशी वडी आपली कुरकुरीत खुसखुशीत होते आणि चवीलाही छान होते. व्यवस्थित पिठाचं जर प्रमाण व्यवस्थित पडलं तर वडी आपली अजिबात फसत नाही, छान होते. हे पहा, अगदी मी भाकरीचं पीठ कसं मळतात त्याप्रमाणे हे पीठ सगळं मळून मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे रोल करून घेऊया. हे पहा, अगदी पारंपरिक पद्धतीने आपण कोथिंबीर वडी बनवत आहोत. आणि अशा प्रकारे रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे कोथिंबीरीचा. दिसत असेल तुम्हाला. हे पहा, छान असा गच्च रोल आपल्याला करून घ्यायचा कोथिंबीरीचा.
तुम्ही पाहू शकत असाल का छान आपला रोल तयार झालेला आहे. आणि हे पीठही जास्ती पातळ नाही, जास्ती घट्ट मळायचं नाही आहे, मिडियम ठेवायचं आहे कोथिंबिरीचं पीठ आपलं. आणि ह्याचाही रोल आपण करून घेऊया. जेवढं असं चुरून चुरून मळून घेणार आपण तेवढी चवीला कोथिंबीर छान होते आणि वडी आपली छान निघते. वडी कुठेही तेलामध्ये पसरत नाही, फसत नाही. आणि हे पहा, अगदी तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बाजरीचं पीठही घेऊ शकता. बाजरीच्या पिठाने ही जी वडी आहे ही चवीला फार छान होते. माझा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी बाजरीचं पीठ वापरून कोथिंबीर वडी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. थोडेसे तीळ आपण घेऊया आणि या तिळामध्ये हे रोल छान असे आपल्याला रोल हे करून घ्यायचे, तीळ लावून घ्यायचे रोलला. हे पहा, तिळामध्ये छान असे फिरवून घेऊया म्हणजे व्यवस्थित असे तीळ आपल्याला रोलला लागले जातात आणि चवीला छान लागते कोथिंबीर वडी. आता मोदक उकडायच्या चाळणीला मी तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण हे रोल ठेवून घेऊया. सगळ्या रोलला आपण तीळ लावून घेऊ. तुम्ही पाहू शकत असाल फार छान चवीचं. हा दिसायला जेवढा चांगला पदार्थ दिसतो तेवढा चवीलाही फार छान लागतो. सगळे रोल आपण चाळणीमध्ये काढून घेतले. हे बघा, आता आपण कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. जोपर्यंत आपण हे पीठ मळून घेत होतो कोथिंबिरीचं, मग एकदम बारीक गॅसवरती मी पाणी उकळत ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ही चाळण आपण या कढईवरती ठेवूया आणि झाकण लावून ही जी वडी आहे ही आपल्याला 10 ते 12 मिनटासाठी उकडून घ्यायची आहे. 12 मिनिट झालेले आहेत. आपण चाळण काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकत असाल छान असे रोल आपले उकडले गेलेले आहेत. हे पहा, मस्तपैकी असं छान कोथिंबीर वडी आपली उकडले. 12 मिनिट मी उकडून घेतली कोथिंबीर वडी. मीडियम गॅसवरती आपल्याला 12 मिनिटासाठी ही उकडून घ्यायची. हात ओला करायचा आणि ओल्या हाताला पाहायचं की ही चिकटते आहे का. चिकटली नाही तर समजायचं की आपली व्यवस्थित उकडला गेलेला आहे हा रोल. आता आपण कट करून घेऊया. चाकूला थोडंसं तेल लावायचं आपल्या आणि तेलाच्या चाकूने आपल्याला हे रोल कट करून घ्यायचे म्हणजे चाकूला चिकटत नाहीत. हे पहा, छान असं ह्या सुरीला आपण तेल लावून घेतलं आणि तुम्ही पाहू शकत असाल छान असा आपला कट होत आहे हा रोल. अजिबात कुठेही आपली वडी पसरत नाही आहे किंवा फुटत नाही आहे, व्यवस्थित अशी कट होते. आता इथं जर दात्र्याचा चाकू असेल तुमच्याकडे तर त्याने अगदी व्यवस्थित कट होतात, वड्या अगदी छान कट होतात. माझ्याकडे आहे, मी तोही वापरणार आहे दात्र्याचा चाकू आणि त्या चाकूने आपण पाहूया कसे निघतात का व्यवस्थित. ह्यानेही छान निघतात पण त्या चाकूनेही फार छान निघतात. जर दात्र्याचा चाकू असेल तर अवश्य तो वापरा तुम्ही रोल कट करायला आणि शिस्तीत कट करा, घाई करू नका. जेवढे होईल तेवढे शिस्तीत हे रोल आपल्याला कट करून घ्यायचेत, वडी कट करून घ्यायची. पाहत असाल तुम्ही फार छान अशी कट होते वडी आपली. आणि हा दात्र्याचा चाकू मी घेतलेला आहे, इथं दाखवते मी तुम्हाला. हा पहा, आणि या चाकूच्या साह्याने पटापट रोल आपले कट होतात आणि छान. हे बघा, कुठेही याला कोथिंबीर चिकटत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर असा दात्र्याचा चाकू असेल तर त्या चाकूने तुम्ही रोल कट करून घ्या. तेल गरम करत ठेवलं मी, तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता या वड्या आपण तळून घेऊया. छान अशा खमंग खुसखुशीत मिडियम गॅसवरती ह्या वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. अगदी पारंपरिक पद्धत आहे ही कोथिंबीर वड्या करण्याची. तुम्ही अशा प्रकारे करून पहा. मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं बाजरीचं पीठ जरी तुम्ही याच्यामध्ये घेतलं तरी छान चवीच्या ह्या वड्या होतात. अगदी बाजरीच्या पिठाची चव पूर्ण ह्या वड्यांमध्ये उतरते आणि चवीला छान होतात.
लगेच आपल्याला झाऱ्याच्या साह्याने हलवायच्या नाही आहेत. ह्या तेलात सोडलं की 2-3 मिनिटांनी आपण 2 ते 3 मिनिटांनी मगच याला झारा लावायचा आहे. लगेच झारा लावू नका. अगदी 2 ते 3 मिनिट जाऊन द्यायचे आणि मग हे झाराच्या साह्याने पलटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कुठेही आपली तेलामध्ये वडी पसरली नाही, सुंदर अशी वडी आपली झालेली आहे. हे पहा, सुटली नाही. तेलामध्ये सुटतात काही वेळेला वड्या तेलामध्ये सुटतात, पण आपली वडी अजिबात तेलामध्ये सुटली नाही. छान अशी खमंग खरपूस आपण आता ही परतून घ्यायची गोल्डन ब्राऊन कलरवरती. तळून घ्यायची. आणि जेवढी छान खमंग तुम्ही तळून घेणार तेवढी वडी कुरकुरीत होते आणि चवीला छान होते. आता आपण काढून घेऊया. आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा अशा जाळीवरती आपण ह्या वड्या ठेवायच्या, म्हणजे तेल एक्स्ट्राचं तेल आहे हे तेल निथळून जातं. आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि पारंपरिक पद्धतीने आपण इथं कोथिंबीर वडी केलेली आहे, तुम्ही पाहू शकत असाल. छान चवीची ही वडी होते. अशा प्रकारे करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.